हॅलो फ्रेंड्स, आज आपण श्रीखंडाची रेसिपी पाहणार आहोत, ज्यासाठी आपल्याला लागणार आहे विलायची, पिठी साखर आणि रात्रभर कपड्यात रेस्ट दिलेलं दही। तर चला सर्वात पहिले आपण दही कपड्यातून काढून घेऊया। रात्रभर फ्रीज मध्ये ठेवून कपड्यात रेस्ट दिलेले दही काही आपल्याला असे दिसून येईल, ज्यामधले पाणी पूर्णपणे रिमूव्ह झालेले आपल्याला दिसून येत आहे। तर दही आपण काढून घेतलेले आहे। तर आता आपल्याला दही सॉफ्ट होईपर्यंत फेटून घ्यायचे आहे। जसं की तुम्ही पाहताय, दह्यात बिलकुल पण पाणी नाहीये, एकदम सॉफ्ट आणि स्मूथ आपल्याला दिसून येत आहे। तर याला आपण पूर्ण सॉफ्ट आणि त्याची कन्सिस्टन्सी सेम होईपर्यंत आपण दह्याला फेटणार आहोत। तुम्हाला दही थोडेसे घट्ट झाल्यास तर तुम्ही 1 किंवा 2 चमचे दूध सुद्धा ऍड करू शकता, ज्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी लवकर सेम होऊन जाईल। तर दह्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आपल्याला दिसून येत आहे। तर आता आपण घेतलेल्या विलायचीचे पावडर करून घेणार आहोत। आता आपण यात थोडेसे विलायची पावडर मिक्स करणार आहोत आणि साखर मिक्स करणार आहोत। साखर आणि विलायची पावडर टाकल्यानंतर आपल्याला दह्याला पुन्हा फेटून घ्यायचे आहे व साखर पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला आपले श्रीखंड तयार झालेले दिसत आहे। आपण याला एका छोट्या बोल मध्ये ट्रान्सफर करून घेऊया। तर व्ह्यूअर्स, श्रीखंड एकदम रेडी आहे। आपण याला 3 ते 4 घंटे फ्रीज मध्ये ठेवून रेस्ट देणार आहोत। तर व्ह्यूअर्स, फ्रीज मध्ये रेस्ट दिल्यानंतर आपलं क्रीमी श्रीखंड पूर्णपणे तयार आहे। तर प्लीज याचा आस्वाद घ्या। तुम्ही वाटलंच तर याला ड्रायफ्रूटने गार्निश सुद्धा करू शकता। सो प्लीज रेसिपी घरी ट्राय करा। आवडली असेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। वी विल सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ।